हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. सो आजचा व्लॉग आहे त्र्यंबकेश्वर नाशिकचा. सो आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो आहे नाशिक येथे आणि मंदिराच्या 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरतीच आम्ही हॉटेल बुक केलं आहे, जे तुलसी इन नावाचं आहे. खूपच छान, छोटंसं आहे पण खूप छान आहे. वेल मेंटेन अँड हायजीनसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता, खूप क्लीन असं आहे. आणि छोटीशी बाल्कनीसुद्धा अटॅच आहे इथे. व्ह्यू तर काय नाही पण ठीक आहे, म्हणजे नॉर्मल. दुपारची वेळ होती आणि भूकसुद्धा खूप लागली होती. सो आम्ही लंच करायला बाहेरच निघालो. सो गाईज, आम्ही जेवायला आलो इथे. हॉटेल ओम गुरुदेव म्हणून आहे. खूपच टेस्टी जेवण आहे. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि मंदिर इथेच आहे बाजूलाच. सो आता आम्ही रूममध्ये आलो आहे आणि आता झोपतो. आम्ही थोडं रेस्ट करतो आहे कारण की खूप सकाळी लवकर उठलो होतो आणि आता खूप थकायला झालं आहे. आणि इव्हनिंगला आम्ही जाणार आहे पुन्हा दर्शन करायला आणि उद्या पण जाणार आहे. सो बघूया कसं काय होते. स्टे ट्यून गाईज. मस्तपैकी झोपून आम्ही निघालो मंदिरच्या दिशेने. क्लायमेट खूपच छान होतं, थंडगार असं. खूप मस्त वाटत होतं आणि आजूबाजूला दुकानं पण होती. आणि आणि हा जो प्लेस आहे तिथूनच कुंभमेळा जो असतो नाशिकचा, तिथून स्टार्ट होते. म्हणजे या प्लेसपासून चालू होतो कुंभमेळा. आणि याच्या बाजूला छोटंसं ऑफिस आहे. तिथे तुम्हाला 200 रुपीजमध्ये लगेच दर्शन मिळणार. तिकीटसाठी आहे ते प्लेस. सो आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये निघालो आणि इथे खूप छान सिस्टम आहे बसण्यासाठी पण. बेंचेस आहेत, त्यामुळे खूप छान वाटलं. म्हणजे थकायला पण होणार नाही, आरामात बसून जाऊ शकतो. जास्त लाईन तर नव्हती, मला वाटले खूप लाईन असेल पण एवढी लाईन नव्हती. सो आम्ही खूप एन्जॉय केलं लाईनमध्ये पण. सो आमचं दर्शन खूप छान असं झालं, काही घाई वगैरे केली नाही. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. तर सगळे फोटोज वगैरे काढत होते. काही लोक बसले पण होते. खूप छान असं एन्व्हायरमेंट होतं तिकडचं मंदिरच्या आजूबाजूचं. आणि दर्शन करून खूपच मस्त वाटलं. खूप छान असं पॉझिटिव्ह वाईब्स आले. खूप प्रसन्न वाटलं. आणि मंदिराचं आय थिंक काम चालू आहे, सो इथे चालू होतं. सो काहीच आमचं दर्शन झालं. खूपच छान असं दर्शन होतं आणि जास्त गर्दी पण नव्हती. आणि उद्या पण आम्ही जाणार आहे सकाळी 5 वाजता उठून.
सो तुम्ही बघितलंच असेल आम्ही छान असं दर्शन वगैरे केलं. आता उद्या सकाळी आता झोपतो आम्ही. भूक पण नव्हती आम्हाला, सो आता मी झोपतोय. उद्या सकाळी लवकर उठणार आहे. सो स्टे ट्यून गाईज.